ज्या क्षणी मी मार्केट बद्दल मत द्यायला लागेल त्या क्षणी समजून घ्या मी आर्थिक सल्लागार नाही. माय वर्क इज टू स्ट्रॅटेजाइज युअर इन्व्हेस्टमेंट, नॉट टू प्रेडिक्ट. आपल्या पैशाला नाव देणं हा सगळ्यात महत्वाचा एक्सरसाइज आहे. 2 BHK चा फ्लॅट घेणं हेच आपलं जर स्वप्न असेल, इतक्यासाठीच आपण आलो का या जगात माणूस म्हणून? क्या आपके पोर्टफोलिओ में डेट है? डेट फंड हा आपल्या विमानतळाचा धावपट्टी आहे. माझी इच्छा आहे माझ्या क्लायंट्सनी पोर्टफोलिओ महिने उघडून बघू पण नाही. कशावरती मॅन्युअल कंट्रोल घ्यायचा आणि कशाला ऑटो कंट्रोल द्यायचा ह्याचं विवेकाने केलेलं नियोजन म्हणजे SWP प्लॅनिंग. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax and financial implications of the investment or participation in the scheme before investments. प्रसादजींचा प्रश्न आहे, SIP चं पुढे SWP मध्ये कन्व्हर्जन करता येतं का? त्याचं उत्तर आहे हो. कारण आणि हाच चांगला मार्ग आहे. म्हणजे आता तुम्ही गेली 10-15 वर्ष मे बी करताय आणि अजून रिटायर व्हायला 10-1 वर्ष असतील. सो त्या 10 वर्षामध्ये तुम्ही कमवण्याच्या स्थितीत आहात ना, तुम्ही SIP करत राहा. SIP करत राहून ज्या क्षणी तुमचा रिटायरमेंटचा टप्पा येईल तोपर्यंत जो पोर्टफोलिओ जमला असेल त्यावरती रिटायर झाल्यावर SIP थांबवायची आणि चांगल्याशा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन आपले किती खर्च आहेत काय आहेत आणि माझ्या या पोर्टफोलिओ मधनं किती रुपयाच्या मी SWP घेऊ शकतो ह्याचं नियोजन करून घेऊन SWP करायच्या. डिपेंड तुमचे फंड्स काय आहेत, त्यातले काही तिथं सगळे इक्विटी असेल तर आपल्याला SWP सुरू करण्यासाठी सगळ्याच्या सगळं इक्विटीवरती ठेवून त्या लेवलवरती सुरू करणं हे योग्य नाही राहणार. काहीतरी फंड्स बाजूला काढून डेटमध्ये केले 2-3 वर्षासाठी आणि मग त्यातनं SWP सुरू केली, मग ते बास्केट हळूहळू संपत जाईल. हे 3 वर्षात पैसे संपतील, पण 3 वर्ष आपल्याला परत यातली जी वाढ होईल त्या वाढीला काढून परत हे बास्केट पुन्हा रिचार्ज करता येईल. अशी ती सायकल चालवता येते. बघा तुम्हाला टॅक्स हा तर लागणार आहे ना, लक्षात घ्या. टॅक्स म्हणजे काही भूताचा डाव नाही. हा, आपल्यावरती अजून एक झालेला वाईट संस्कार असा आहे की टॅक्स म्हणजे जणू काही केवढी मोठी काहीतरी आपल्या उत्पन्नावरती चोरी आहे. असं नाही ना. आज आपल्याला रस्ते सगळ्या वेगवेगळ्या सोयी सुविधा मिळतात, आपल्याला काहीतरी टॅक्स लागणार आहे. फक्त लक्षात घ्या या व्यवस्थेत तुम्हाला मिनिमम टॅक्स लागेल, मार्जिनली सगळ्यात कमी टॅक्स लागेल. ज्या वेळेला तुम्ही तुमचे इक्विटी मधले प्रॉफिट बुक कराल त्याला 1,20,000 तुम्ही समजा तुमच्याकडे 70 लाखाची इक्विटी पोर्टफोलिओ आहे, तुम्ही 70च्या 70 लाखाचं पूर्ण रिडीम कराल का? नाही ना. फक्त ते बास्केट रिचार्ज करण्यापुरते किती कराल? एक 10-15 लाख. ते 15 लाखात 5 लाख किंवा 7 लाख ते समजा मानून चालू 15 लाखामध्ये 10 लाख प्रॉफिट आहे. तर पहिले 5 लाखावरती तर काही टॅक्स नाहीये, वरती 1,20,000 वरती काही नाहीये, मग उरले किती? 8,80,000. त्या 8,80,000 वरती 12.5% टॅक्स लागेल त्या वर्षात. पण पुढच्या 2-3 वर्षाची तुमची तजवीज झाली ते डेट फंडात ठेवले गेले आणि डेट फंडात नाही इतका काही रिटर्न मिळतच नाही, फक्त ते बास्केट म्हणून वापरले गेले की मग पुढच्या वर्षी मे बी टॅक्स अजून कमी लागेल. असं ते ऍडजस्ट होत जाईल. हा, आता किती कॉर्पस म्हणजे ना, माझ्याकडे 60व्या वर्षी दर महिना 4 लाख खर्च करणारी पण मंडळी आहेत आणि 40,000 रुपये पण खर्च करणारी आहेत. तर त्यामुळे इतकं काहीतरी मला फ्रेमवर्क सांगा तर मी बोलू शकेन. हा, मग 1 कोटी हे फक्त SWP साठी म्हणून पार्क असतील. ह्यावरती काही मुलीचं लग्न बाकी वेगवेगळे खर्च अवलंबून नाही आहेत. असं सगळं आपण पहिलं कन्सिडर करून घेतोय आणि या 1 लाखावरती 0.5% वर SWP जाऊ नये रिटायरमेंट फंडामध्ये. 0.5% म्हणजे 1 कोटीचे झाले किती? 50,000. सो दर महिना 50,000 रुपये तुम्ही घेण्यासाठी हे नियोजन करू शकता आणि त्याच्यात मार्केटचा PE व्हॅल्युएशन्स काय आहेत त्याप्रमाणे आणि तुमची आर्थिक गरज काय आहे, तुम्हाला इतर सोर्सेस मधनं काही पैसे येतात नाही येतात याप्रमाणे तुमचं रिस्क प्रोफाइलिंग करून किती डेट, किती हायब्रिड, किती इक्विटी ह्याचं पोर्शन ठरेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला SWP ही डेट फंडामधनच देणं आहे. डायरेक्ट थेट इक्विटी फंडामधनं SWP घ्यायची नाही. एक 10-15 लाख डेट फंडात ठेवलेत सो दॅट
तुमचे पुढचे 2.5-3 वर्षाचे SWP सुरळीत जाणार आहेत आणि उरलेले 60 लाख रुपयाचे जे इक्विटी फंड आहेत ते 60चे 80-85 लाख जेव्हा होत आहेत त्याला पुन्हा त्याच्यातनं 15-20 लाख काढले आणि डेट फंडामध्ये पार्क केले. आणि या नियोजनामध्ये काहीतरी गडबड होतीये. मे बी 2-3 वर्ष पण मार्केट वाढत नाही असं पण झालंय, 5-5, 6-6 वर्ष पण रिटर्न येत नाही. सो या मधल्या काळात जर असं होत असेल तर त्यासाठी मध्ये बफर म्हणून हायब्रिड फंडाचं देखील बास्केट ठेवलंय की ज्यामध्ये गोल्ड, सिल्वर, काय म्हणतात, इक्विटी, डेट, सगळे इन्स्ट्रुमेंट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. सो दॅट होतं काय, पूर्ण ऍसेट अलोकेशन पण त्या अक्षय पात्राचं होत असतं. सो दॅट SWP साठी सुद्धा व्यवस्था असते, बफर म्हणून पण व्यवस्था असते आणि केमिकल टँक पण असतो जो ऍक्च्युअली तुम्ही जसे आज पैसे कमवायला बाहेर पडता तसे हे पैसे कमवायला बाहेर पडलेले इक्विटी बॉन्ड पण त्याच्यामध्ये 50-60 लाखाचे आहेत जे तुम्हाला ऍव्हरेज 14-15% रिटर्न मिळून पण देत आहेत. सो दॅट ओव्हरऑल या पोर्टफोलिओवरती तुम्हाला एक 12-13% रिटर्न मिळतोय. सो दॅट पोर्टफोलिओ 1 कोटीचा पोर्टफोलिओ 6% कंपाऊंड पण होतोय आणि 6% दर वर्षाला तुम्हाला मिळतोय पण, असं नियोजन होतं. थँक्यू सो मच सर. काही हरकत नाही, माझ्या काय म्हणतात हे जे आहेत सोबत किंवा त्या फॉर्म वरती पण नंबर आहे. हो, हॉटेल मालक संघटना माझी क्लायंट आहे. सो त्यामुळे तुम्हाला काय हवे ते रिसॉर्ट मध्ये राहा, फक्त त्या रिसॉर्ट मधले तक्रारी घेऊन माझ्याकडे येऊ नका. आमचे अलिबागचे लोक एकदम सुशेगात आहेत. ते तुम्हाला काही विचारलं, ऑर्डर घेतली की ते विचारतात हे हवंच काय तुम्हाला, आम्हाला उठावं लागतं आणि आणून तुमच्यापर्यंत देण्यासाठी काम करावं लागतं. आमचे कोकणातले लोक एकदम SWP नाही घेतलं तरी ते एकदम बिंदास आहेत. हा, ज्या क्षणी मी मार्केट बद्दल मत द्यायला लागेल त्या क्षणी समजून घ्या मी आर्थिक सल्लागार नाही. जी काही मंडळी मार्केट बद्दल असं पुढच्या आठवड्यात काय होतील वगैरे, ती मंडळी आर्थिक सल्लागार नसतात. प्रेडिक्ट करायला जाणं हे माझं काम नाही, लक्षात घ्या. माय वर्क इज टू स्ट्रॅटेजाइज युअर इन्व्हेस्टमेंट, नॉट टू प्रेडिक्ट. या पुढच्या 7 दिवसात काय करणार आहे, अहो ते ट्रम्प वरती गोळी लागली असती की नसती हे मी ठरवू शकतो का? किंवा माझ्यापेक्षा अजून 10 पुस्तकं जास्त वाचलेला तज्ञ आर्थिक सल्लागार सांगू शकतो का? इकडे जज साहेब बसलेत, जज साहेब तुम्ही सांगू शकता का ट्रम्प उद्या जाऊन काय निर्णय घेणार आहे? नाही घेणार. सो इराणच्या अजून पोतडीमध्ये काय काय बाकी आहे हे कोण कसं ठरवू शकतं? आणि बघा अख्खं मार्केटमध्ये ना भाव कसा ठरतो, तर विकायला किती जण येतात आणि विकत घ्यायला किती जण येतात. कोण कधी आपला पोटारा उघडेल, कधी वॉरन बफे काकांना वाटेल नको बाबा आता एक विकून टाकूया 10 लाख कोटीचे शेअर्स, तर अख्ख्या जगभरात गडगडाट होईल. आता हे वॉरन बफे काका करणार की नाही करणार हे मला तर फोन करून ते सांगणार नाहीत. काही तज्ञ लोकांना सांगत असतील ते प्रेडिक्ट करू शकतात, पण माझं काम हे आहे की तुम्हाला पुढचे 2 ते 3 वर्षात लागणारे पैसे हे डेट फंडांमध्ये ठेवणं. तुम्हाला 8 ते 10 वर्ष लागणारच नाहीयेत असे पैसे एकदम सगळ्यात जास्त रिस्क घेणाऱ्या फंडामध्ये ठेवणं, कारण का तर सगळ्यात जास्त रिस्क तरच सगळ्यात जास्त रिटर्न. आणि 10-12 वर्ष हातात असतील तर मी तो रिस्क ॲपिटाईट तुमच्या पोर्टफोलिओवर घेऊ शकीन. कारण का तर ते 10 लाख जरी असले आणि मध्ये मार्केट खालती येऊन 4 लाख जरी होत असले तरी तुमचा एक केस पण वाकडा होणार नाहीये. आपण इतर सगळ्या बास्केटची तजवीज केलेली आहे. मग त्या रकमेवरती जरा होऊ दे की, नाही लागले तुम्हाला तुमची पुढची पिढी वगैरे. मी आज माझ्या आजोबांची आठवण काढतो, तुमची पुढची पिढी तुमची आठवण काढेल, हो की नाही? सो आपल्या पैशाला नाव देणं हा सगळ्यात महत्वाचा एक्सरसाइज आहे जो मोस्ट ऑफ लोक करत नाहीत. आपण ठरवलं पाहिजे की ह्यातले किती पैसे माझ्या हयातीत संपवणार आहे आणि किती पैसे असे आहेत जी माझी फॅमिली वेल्थ आहे, जी मी वापरणारच नाहीये.
जी अशी पिढ्यानपिढ्या फक्त ट्रान्सफर होणार आहे. भले कोणाकडे ते 2 कोटी असतील, कोणाकडे 20 लाख असतील, तर कोणाकडे 2 लाख असतील, पण ते आज असणं फार गरजेचं आहे. त्याला ते नाव देणं गरजेचं आहे. तर आपण एक पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले ना की काय, प्रत्येकाने आपल्या एवढंच शिक्षण आणि एवढं घ्या की जेणेकरून तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला एक पाऊल पुढे द्या. आपलं काय होतंय, आपण आपला समाज बघितला, पुढे जातच नाहीये. आम्ही पण मुंबईमध्ये 2 BHKचा फ्लॅट घेऊन दाखवला. आता मुलाला पण मी चॅलेंज दिलंय, तू बाजूच्या गल्लीत 2 BHKचा फ्लॅट घेऊन दाखव. अरे हे काय आहे, 2 BHKचा फ्लॅट घेणं हेच आपलं जर स्वप्न असेल तर इतक्यासाठीच आपण आलो का या जगात माणूस म्हणून, हा एक प्रश्न विचारावा. इतकंच आपलं आयुष्य असू शकतं का? किमान आपल्या पिढीचं हे गेलं, माझ्या पुढच्या पिढीचं तरी हे असंच असावं का? साहेब लक्षात घ्या, 4 फंडात जरी केली ती सगळेच्या सगळे इक्विटी फंडामधलेच द्यायला पाहिजेत असं कोणी सांगितलं? तुमच्या आर्थिक गरजांप्रमाणे काही फंड हे डेट फंड असलेच पाहिजेत. मी आजकाल ना बऱ्याच जण म्हणतो, ती ऍडव्हर्टाईज चालते ना, क्या आपके टूथपेस्ट में नमक है, मी एक नवीन सुरू केली आहे माझी, क्या आपके पोर्टफोलियो में डेट है. हा प्रत्येकाने प्रश्न विचारा स्वतःला, क्या आपके पोर्टफोलियो में डेट है. फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या, डेट फंड हा आपल्या विमानतळाचा काय म्हणता येईल धावपट्टी आहे. धावपट्टीला वेग असून चालेल का? आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे की माझ्या गुंतवणुकीतल्या रुपयाला मला जास्तीत जास्त रिटर्न द्यायचा आहे. अरे कोणी सांगितलं? मला ठरवायला हवं, काही रकमांना मला रिटर्न नाही द्यायचं आहे, त्याच्यात कमीत कमी रिटर्न येईल. 4-5%, 6%, तर 10-11% रिटर्न नाही मिळणार, हेच कर्तृत्व राहील त्या फंडाचं. तर मला स्टेबिलिटी मिळणार आहे, आणि ती एकदा स्टेबिलिटी घेतली तर माझं ठरू तरी शकणार आहे ना की मी 60% वरती रिस्क घेऊ शकतो का 80% घेऊ शकतो, की माझ्याकडे रिस्क घेण्यासाठी 20% आहे. हे गणितच सुटलं नसेल तर तुम्ही मार्केट बघून इराण मध्ये काय होतंय, मी हर्मुसच्या खाडीत काय चाललंय, आणि अजून परत मोदी जाऊन काय करणार आहेत, हे रोज उठून तुम्ही बघतच राहणार आहात. माझी इच्छा आहे माझ्या क्लायंट्सनी पोर्टफोलिओ महिने उघडून बघू पण नाही. आम्ही ऍप आणि सगळं देऊन ठेवणार आहोत, पण असं नियोजन करून द्यायचंय की पैशाचा विचार न करता स्ट्रेस फ्री उत्तमरित्या पैसे खर्च करत आनंदाने जगता यावं. एकदा अलिबागला आल्यावरती जे रिसॉर्ट आवडलं असेल त्या रिसॉर्ट मध्ये दर 2-3 महिन्यांनी यावं, ना की माझ्या शेजारी अजून एखादं काहीतरी सेकंड होम घ्यावं. श्रीधरजी बोला ना. हा, सगळ्यात महत्वाचं टॅक्स सेव्हिंग हे आपल्या SWBचं उद्दिष्ट असू नये. हा ठीक आहे. सो त्या ह्याच्यासाठी तुमचा प्रॉफिट काय होतोय त्याप्रमाणे तुम्ही 1,20,000च्या आतमधला प्रॉफिट दरवर्षी बुक करून घेत राहू शकता. पण हे पुढे जाऊन काय दरवर्षी होतंय त्याप्रमाणे ते बदलत राहील. त्याला एक फॉर्म्युला देऊन नाही जाता येणार. लक्षात घ्या, हे चल आहे आणि हे काय व्हेरिएबल आहे, इट्स नॉट फिक्स. मार्केट दरवर्षी उठून 20% रिटर्न देईल असं होईल का? किंवा दरवर्षी उठून 10% मायनसच जाईल असं होईल का? नाही होणार ना. सो मी एक फिक्स फॉर्मॅट कसं देऊ शकेन? तुमचा पोर्टफोलिओ दरवर्षी बघून त्याचे PE व्हॅल्युएशन्स काय आहेत. मला तुम्हाला टॅक्स जास्त लागण्यापेक्षाही महत्वाचं हे आहे की तुमचं सेल जे आहे ते ऑटो पायलट मोडवरती इक्विटी पोर्टफोलिओ रिडम नाही झाला पाहिजे. नाहीतर ज्यांनी इक्विटी पोर्टफोलिओवरती थेट SWB घेतल्यात, आता PE 19-20चं आहे, आता गुंतवणुका व्हायला हव्या, त्या मार्केटमधनं पण त्यांच्या SWB नी त्यांचं विकणं चाललंय ना. लक्षात घ्या,
तुमची 24 रुपयाची गोष्ट तुम्ही 20 रुपयात विकून टाकताय एक फॉर्मॅट लावून. ते न होऊ देण्यासाठी मी हे नियम सांगितले की कशावरती मॅन्युअल कंट्रोल घ्यायचा आणि कशाला ऑटो कंट्रोल द्यायचा, ह्याचं विवेकाने केलेलं नियोजन म्हणजे SWP प्लॅनिंग. ते करता येऊ शकतं ना. म्हणजे तुम्ही किती प्रमाणात SWP वर, तुमचं नाव काय म्हणालात? मृणालजी, बसा ना. मला तुमचा प्रश्न कळला आणि त्यातली काय म्हणतात जी सल आहे ती सुद्धा कळली. काही जणांचं जर SWPचं नियोजनामध्ये काही भाडं देखील येतंय, काही प्रमाणात सिनियर सिटीजन मधनं पण पैसे येत आहेत आणि 60 ते 80% हे येतात, 20 ते 30%च SWP आहे. तर मी जास्तीत जास्त जोखीम घेणारा पोर्टफोलिओ निर्माण करू शकतो. पण 80% जर माझ्या SWP मधनच येणार आहे तर मी तुमच्या पोर्टफोलिओवरती तितकीशी जोखीम नाही घेणार. मला 15-18% रिटर्न नाही मिळाले तरी चालतील, पण इन्फ्लेशनपेक्षा एक 2-4% बेटर रिटर्न, 10-11% रिटर्न जरी अचीव करता आले प्रॅक्टिकल टर्म्स मध्ये तरी ते तुमच्यासाठी खूप चांगलं नियोजन ठरेल. आणि म्हणजे जर तुम्ही बघाल तर इन्फ्लेशन 6 to 7% आहे आणि त्याच्यापेक्षा एक 2-3% जरी आपल्याला प्लस साईड मिळत राहिले तरी दॅट कॅन बी वेल टेकन केअर. सो ते करता येणं शक्य आहे. फक्त त्याचं ऍसेट अलोकेशन मध्ये डेट कंपोनंट्स आणि हे जरा जास्त ठेवावे लागतील सो दॅट रिटर्न अफेक्ट होईल. बट दॅट रिटर्न गेटिंग अफेक्ट हेच महत्वाचं आहे. त्याच्यात रिटर्न मोठा मिळवून दाखवणं हे कर्तृत्व नाही, कारण का ती तुमच्या आयुष्याच्या उत्पन्नाबरोबर घेतलेली अनड्यू रिस्क ठरेल. दिवाकरजी, येस बोला ना. सांगितलं की 20% डेट फंड, 20% बफर आणि 60% म्हणजे इक्विटी वगैरे असं. तर 60% इक्विटी जे आहे ते म्युच्युअल फंडात तुम्ही म्हणजे हे करता. येस, इक्विटी म्हणजे हे जे सगळी चर्चा चालली आहे ना माझी, हे मी डायरेक्ट शेअर्स बद्दल बोललोच नाहीये. मी हे सगळं म्युच्युअल फंड संलग्न इन्व्हेस्टमेंट्स बाबतच बोललोय. म्युच्युअल फंडात कुठले सिलेक्ट करायचे वगैरे ते तुम्हीच म्हणजे म्हणजे मी किंवा कुठलाही आर्थिक सल्लागार ह्याचं काम हे असतं की तुमचे इक्विटी पोर्टफोलिओज जे आहेत ते कधी विकले जावे ह्याचा काळ ठरवण्यासाठी तो जो कंट्रोल आहे ना तो मॅन्युअली हातात हवाय मला. मी जर आर्थिक सल्लागार असेल तुमचा थोडक्यात तर मी काय करीन तर मी मॅन्युअली तो कंट्रोल हातात ठेवीन, ना की मी तो इक्विटी पोर्टफोलिओला थेट रिडीम व्हायला देईन. मार्केट पडत जरी असेल वाढत जरी असेल त्यातनं पैसे निघतायत असं नाही होऊ देणार. त्यासाठी मी ते नियोजन डेट फंडांवरती ट्रान्सफर करीन आणि इक्विटी पोर्टफोलिओ मधनं माइट बी 2-3 वर्षातनं एकदाच रिडम्शन करू आपण. पण ते केव्हा करू? ज्याला व्हॅल्युएशन ऑन प्रीमियम लेवल असतील. त्यासाठी प्रतीक्षा करण्यासाठी ती माझ्याकडे जसं मी उदाहरण दिलं ना टेलरचं, की त्याला मार्जिन कापायला हातात असलं पाहिजे, तसं माझ्या हातात 2-3 तरी किमान वर्ष असतील तर 3-4 वर्षात एकदा तरी मला 23-24च्या वरचा पीई दिसेल आणि त्यावेळेला मी पैसे काढायला लागून ते डेट फंडात परत आणून ठेवेन. माइट बी ते जे 29-30च्या पीई वरती जात असेल तर तुमचं गणित उलट पण बदलेल. तुमचं जवळपास 60-70% तुमचा डेट पोर्टफोलिओ झाला असेल आणि 30-40%च इक्विटी उरला असेल. पण एवढ्या प्रीमियम व्हॅल्युएशन वरती जास्त इक्विटी पोर्टफोलिओ ठेवण्याचा अर्थच नसतो. सो ते तुमची जोखीम क्षमता आणि या सगळ्यावरती तुम्हाला कितपत काय म्हणतात त्यावरचं रिस्क ॲपिटाईट सोसणारे की नाही सोसणारे या सगळ्याची पूर्वकल्पना देऊन ते नीट चर्चात्मक गोष्टीतनं ते ठरत जातं. हे असं लक्षात घ्या, हे टेलर मेड सिस्टीम आहे. दिस इज नॉट रेडीमेड गारमेंट शॉप. येस, त्याप्रमाणे मला तुमचं सगळं हे बघून एखादा कसा शिंपी कसा व्यवस्थित शिवतो तसा मला तुम्हाला सुटेबल होणारा SWP प्लॅन शिवावा लागेल. येस, continuously I have to remain
नॉट कंटिन्युअसली सर, एक 3-4 महिन्यातनं एकदा तरी 1-1.5 तास आम्हाला द्या, सो दॅट तुमच्या काय पोर्टफोलिओमध्ये चाललंय हे, आणि आम्हाला पण कळेल की तुमच्या आर्थिक आयुष्यात खरं काय चाललंय. म्हणजे आपण नियोजन करून ठेवलं त्याप्रमाणेच नेसेसरीली सगळं घडेल असं नाही. तुम्ही म्हणालेलात की माझ्या मुलाला US मध्ये नोकरी लागणार आहे, पण मे बी नाहीच लागली, देव नको रो, पण काहीतरी प्लॅनिंग बदललं, काहीतरी डोनाल्ड ट्रम्प काकांनी अजून बदल केले, तुम्हाला मुलाला काहीतरी स्टार्टअपला मदत करायची आहे, असे काही जे बदल घडतायत, तुमच्या आयुष्यात घडणारा प्रत्येक बदल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ट्रान्सलेट होणं हे अतिशय महत्वाचं असतं. आपलं आर्थिक नियोजन आणि आपलं आयुष्य हे पॅरलली जात राहतं. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.